त्यासाठी मी तुम्हाला डबल डबल त्या ऐकायला वाचायला सांगितले की मला तुम्हाला काय सांगायचंय ते बघा. तो बेथानीतून निघाल्यानंतर बेथानीत येशू कोणाकडे गेला होता? येशू बेथानीत गेलेला आहे. कोणाकडे गेलेला आहे? बोला लवकर, कोणाकडे गेलेला आहे? कोणाकडे गेलेला आहे? लाजराच्या घरी, मार्या मार्थाच्या घरी तो गेलेला आहे. आता तो बेथानीतून निघाला आहे आणि कुठे चालला आहे? नाही, जाताना त्याला भूक लागली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो निघालेला ईश्वराच्या लोकांनो, तो जिथे जात आहे त्या वाटेवर त्याला भूक लागली आहे. तो व्याकुळ झालाय. त्याला काहीतरी खाण्याची अपेक्षा आहे. त्याला काहीतरी खाण्याची अपेक्षा आहे. तुमचा आणि माझा ईश्वर आपल्याकडे येत आहे. हा विचार कधी केला का? तो भुकेला आहे. प्रेज द लॉर्ड. येशू नंतर शिष्यांना म्हणाला, मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावया दिले, मी तहानेला होतो तेव्हा मला पिण्यासाठी पाणी दिले, मी उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले. प्रभूजी तुम्ही केव्हा भुकेले होते? प्रभूजी तुम्ही केव्हा तहानेले होते? देवाच्या लोकांनो, येशू भुकेला वाट चालत आहे. आपण त्या वाटेवर आहोत. ज्या वाटेने येशू जात आहे त्या वाटेवर सकाळी जाऊन उंबराच्या झाडावर बसला. ज्या वाटेने येशू जात आहे ते येऊच्या वाटेवर अंधळे भिकारी आणखीकडे ओरडत राहिले. ज्या वाटेवर येशू जात आहे त्या वाटेवर लोक दुखणे गेल्यास आणून ठेवत होते. ज्या वाटेवरून येशू जात त्या वाटेवर आजारी बरे होत आहे. आणि ज्या वाटेवरून पुढे जात आहे आणि त्याला भूक लागल्याच्या नंतर वाटेच्या कडेला एक अंजिराचे झाड त्याच्या दृष्टीस त्या का परत तेव्हा पाल्याने डवरलेले अंजिराचे झाड, एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. एक झाड दिसत आहे प्रभू येशूला, जे पाण्याने बहरलेलं आहे, त्याच्यावर पानं मुबलक आहे, त्याच्यावर हिरवेपणा मुबलक आहे, जे टवटवीत दिसत आहे. त्या झाडाकडे येशू गेला. काहीतरी खावयास मिळेल या आशेने. देवाच्या लोकांनो, आपण देखील आपल्या जीवनामध्ये हा विचार केला का? आपल्याकडे पाहू, जर आपला ख्रिस्त आपल्याकडे येत आहे तर आपण त्याच्यासाठी काय करण्यास तयार आहोत? जर आपला येशू येत आहे तर आपण काय करण्यास तयार आहोत? आपण त्याला आपल्या घरात बोलवायला तयार आहोत का? त्याला आपल्या जीवनात बोलण्यास तयार आहोत का? त्याला आपल्या सवय घेण्यास तयार आहोत का? त्याला आपल्या सवय घेण्यास तयार आहोत का? तो आपल्या वाटेने जात आहे, तो आपल्या समोरून जात आहे. जर तो निघून गेला देवाच्या लोकांनो तर आपल्याला पश्चाताप करण्याला वेळ मिळणार नाही. येशू आलाय, आपल्या जीवनात तो आलाय. त्याला निघून जाऊ दे. तो त्या वाटेने जात, त्या वाटेने तो जात आहे. त्याला भूक लागलेली आहे, काहीतरी खावयास मिळावं. जी व्यक्ती विचार करा या वचनाबद्दल, या बेथानीच्या कुटुंबाबद्दल विचार करा. जी बही 300 रुपयाचं तेल येशूच्या चरणावर टाकू शकते, तिच्या घरातून ज्याच्यावर येशूचं प्रेम आहे, त्या लाजराच्या घरातून जी मारिया आणि मार्था तिला फार ईश्वर प्रेम करत आहे, तिच्या घरातून येशू बाहेर निघाला आहे. कसा निघाला आहे? कसा निघाला आहे? कसा निघाला आहे?
का निघाला आहे? जी 300 रुपयाचं तेल देऊ शकते, चरणावर टाकू शकते, ती भाकर बांधून देऊ शकत नाही का? देऊ शकत नाही का? बरोबर काय मंडळी? गंभीर होऊ नका. जी व्यक्ती 300 रुपयाचं तेल येशूच्या चरणावर टाकू शकते, ती व्यक्ती येशूला भाकर बांधून देऊ शकत नाही का? 12 शिष्यांना बांधून देऊ शकत नाही का? मग येशूला भूक लागली तेव्हा त्याच्याजवळ भाकर का नाही? का नाही? तुम्ही पुढे जा बाबा. जेव्हा तुम्ही देवाच्या सुवार्तेसाठी बाहेर निघता, जेव्हा तुम्ही देवाच्या राज्याच्या सुवार्तेसाठी बाहेर निघता, तेव्हा आपल्या बरोबर काय घेऊ नका? भाकरी घेऊ नका. काय घेऊ नका? काय घेऊ नका? येशू सुवार्तेसाठी निघालाय, देवाच्या राज्याची घोषणा करायला निघालाय. माझ्या माताच्या घरातून तो निघालाय, लाकडाच्या घरातून तो निघालाय. पण कसा निघालाय? भाकर न घेता, भाकर न घेता निघालाय. तुमच्या वाटेने जात आहे देवाच्या लोकांनो, त्या वाटेने तो फळाची अपेक्षा करत आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. आणि तो फळाची अपेक्षा करतात. योहान कृषी वर्तमान त्याचा 15 नंबर जाते, 6 नंबर वचन करा. योहान कृषी वर्तमान 15 नंबर जाते, 6 नंबर वचन. पटकन कोणाला मिळालं? योहान 15. नाही कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर त्याला टाका. फाट्याप्रमाणे बाहेर टाकून दिलं जातं. व तो वाळून जातो. तो वाळून जातो. आणि तसले फाटे गोळा करून आणि तसे फाटे गोळा करून आगीत टाकतात. त्याला अग्नीत टाकतात व ते जळून जातात. व ते जळून जातात. पुढचं वचन काय का? 15:2. माझ्यातील फळ न देणारा माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. तो काढून टाकतो. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. छावा 2 नंबर वचन वाचा. माझ्यातील फळ न देणारा माझ्यातील फळ न देणारा फाटा तो काढून टाकतो. काढून टाकतो माझ्यातील. ऐका जरा वेळ. परत एकदा चमका. माझ्यातील फळ न देणारा माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. तो प्रत्येक फाटा काढून टाकतो. शीतल मिळालं तुला? वाच. माझ्यातील फळ न देणारा माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. काढून टाकतो. अजून समोर तुझ्याकडे बायबल आहे का? आवाज. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. कोणातील? माझ्यातील कोणातील? माझ्यातील. कोणातील? माझ्यातील. कोणातील? माझ्यातील. कोणातील? माझ्यातील. कोणातील? माझ्यातील. आता समजून घ्या. माझ्यातला कोणता फाटा? फळ न देणारा. कोणता फाटा? फळ न देणारा. कोणता फाटा? फळ न देणारा. कोणता फाटा? कोणातील? माझ्यातील. कोणातील? माझ्यातील. बोला सगळेजण. कोणातील? माझ्यातील. कोणातील? माझ्यातील. कोणातील? माझ्यातील. माझ्यातील. फळ न देणारा प्रत्येक
कोणातील फळ न देणारा येशूमध्ये कोणातील फळ न देणारा प्रभू येशूमध्ये कोणातील फळ न देणारा येशूमध्ये कोणातील फळ न देणारा येशूमध्ये आपण कोणामध्ये आहोत येशूमध्ये फळ देतो का हो फळ देतो का Yes. प्रार्थना करता तुमच्यासाठी प्रार्थना करता कोणासाठी देवासाठी करतोय का मला आशीर्वाद दे कोणासाठी माझ्या नवऱ्याला सुखी ठेव कोणासाठी काम केलं मला खाऊ घाली माझ्या लेकराला सुखी ठेव कोणासाठी लवकर मोठा होईल कामाला जाईल माझ्या सुनाला चांगली बुद्धी दे कशासाठी मला घराच्या बाहेर सफर बांधायला लावू नये म्हणून माझ्या पकडाला आशीर्वाद दे कशासाठी 2 बोकडे झाले का 10,000 होते म्हणून कशासाठी बोकड्याला आशीर्वाद दे कशासाठी हजारो पिल्लं होतील म्हणून मग प्रार्थना कोणासाठी चालू आहे कोणासाठी चालू आहे देवासाठी काय चालू आहे सांगा देवासाठी काय चालू आहे सांगा मला. देवासाठी काय चालू आहे काय चालू आहे प्रार्थना आपल्यासाठी उपवास आपल्यासाठी बरोबर वचन वाचणं आपल्यासाठी पण मात्र देवासाठी काय माझ्यामध्ये येतो फाटा तो ख्रिस्ताईमध्ये आहे देवाच्या लोकांनो देवाचं वचन सांगतो तो नवीन उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले आहे आता सर्व काही नवीन झाले आहे सर्व काही नवीन झाले आहे वर्ष कोणतं आहे आता कसं व्हायचं आहे ख्रिस्तात असून जर फळ देत नाही तर बोलतो मी त्या भाज्याला काय करतो काढून टाकतो. अरे बाप आपण कधी वेळ आपल्यावर ऐका कधी वेळ आपल्यावर आपण जर फळ दिलं नाही तर आपलं काय काढून टाकी काढून टाकी आणि तसे फाटे आणि तसले फाटे गोळा करून गोळा आगीत टाकले जातात. मी सांगत नाही मग पहिल्याच देवाने म्हणून पहिल्याच दिवशी म्हणजे आता देवाचे सांगितले मी नाही तुमचा येशू म्हणतोय काय करायचं येशूला करा बरोबर येशूच्या झाडाकडे गेला पण त्या झाडाला पाण्याशिवाय काहीच मिळालं नाही येशूच्या झाडाकडे पाहून त्याला म्हणाला काय म्हणाला येशू त्याला म्हणाला हा. यापुढे तुझे फळ कधीही कोणीही न खाऊ यापुढे कोणीही तुझे फळ तुझे फळ यापुढे कोणीही तुझे फळ कधीही न यापुढे खाऊ कोणीही तुझे फळ कधीही न खावो Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. आपल्याकडे भरपूर असे देवाच्या लोक आहेत आणि जेव्हा प्रभूला पाहिजे तेव्हा जर आपण देत नसू तेव्हा प्रभूला पाहिजे प्रभूला अपेक्षा तेव्हा आहे तुम्ही टपटपलेल्या तुम्ही पाहलेल्या तुम्हाला भरपूर पाणी आहे तुमच्या आजूबाजूला भरपूर माया आहे तुमच्या आजूबाजूला भरपूर तळई आहे तुमच्या आजूबाजूला सर्व प्रकारच्या पाण्याची विपुलता आहे तरीही तुम्ही फळ देत नाही तरी तुम्ही त्या झाडाकडे येशू पुढे काय दिलं वचनामध्ये मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेलं दिसलं. अरे बाप परत सकाळी जाताना मग सकाळी वाटेने जाताना याच मार्गाने जाताना बेठाणीच्याच त्यांना ते झाड त्यांना ते झाड मुळापासून वाळून मुळापासून वाळून गेले त्याच्या दृष्टीचे पडले हालेलुया. कधी वाळलं झाड कधी वाळलं झाड कधी वाळलं झाड प्रभू जेव्हा बोलतो तेव्हाच्या लोकांनो त्याच दिवशी तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद देईल. Praise the Lord. Hallelujah. आपण फळ देणारे आहोत सगळ्यात पहिलं फळ आहे तो आपल्या मुखाने येशू हा प्रभू आहे तो आपल्या मुखाने येशू हा प्रभू आहे हे जर स्वीकारशील तर तुझं धारण होईल. आमेन. Praise the Lord. Hallelujah. धारण होऊन देवाचं गौरव करूया. मुखाचं फळ आपण
तुम्ही कबूल केलं, हे प्रभू माझ्या घराचा तू सर्वस्वी मालक हो. त्या क्षणात त्याच वेळी त्याने तुमच्या आणि माझ्या डॉक्टर विजय दिनाकर एक साक्ष सांगत होते. मद्रासमध्ये जेथे ते राहतात त्यांच्या त्या गावामध्ये त्या शहरामध्ये एक गरीब मनुष्य डॉक्टर विजय दिनाकरांचा मित्र होता. ते दोघं जण मित्रासाठी राहायचे. तेव्हा त्यांची नोकरी त्यांनी सोडून दिली, देवाची सेवा करायला लागले. सायकलवर जाऊन ते आणि त्याला सिस्टर त्यांची मिसेस बाईक जाऊन सायकलवर जाऊन पाण्यातून जाऊन देवाची सेवा तयार करत होते. त्यावेळेला त्यांच्यावर प्रेम करणारा सगळ्यात गरीब कुटुंबातील एक व्यक्ती होता. गरीब व्यक्ती देवाचं पवित्र वचन ऐकायचा, देवाच्या वचनाप्रमाणे चालायचा, देवाच्या सेवकाचा आदर करायचा. एक दिवस एका बाजूला दिनाकरांची सेवा वाढत जाते, त्यांची मिनिस्ट्री वाढत जाते, मिनिस्ट्री मोठी मोठी होत गेली. त्यांना पास्टर भेटणं शक्य नाही. नंतर त्यांना प्रोटेक्शन आलं, नंतर त्यांना घाण आले, नंतर त्यांना बाहेर देशात बोलवायला लागले, मोठमोठ्या लाखो लोकांना बोलवायला लागले. त्यांच्या जवळ जाणं शक्य नाही, त्यांना भेटणं शक्य नाही, त्यांच्या हातात हात देणं शक्य नाही, त्यांच्या जवळ असणं शक्य नाही. लोकांनी, पोलिसांनी, त्यांच्या प्रोटेक्ट करणाऱ्या लोकांना येणं बंद केलं. ते निवास वाढत गेले आणि हा गरीब मनुष्य निवास वाढत. एक दिवस तो मनुष्य आणि आजारी पडला. दवाखान्यामध्ये गेली मद्रासमध्ये आणि आजारी पडल्यावर दवाखान्यात ऍडमिट केला. काही दिवसात दोन्ही व्यक्ती मदत भेटीची तयारी केली, जागेची तयारी केली, घर तयार केलं. त्याची मैल घेऊन जाणार आहे, त्याची पिढी घेऊन जाणार आहे. आता त्यांचं संपूर्ण अस्तित्व पृथ्वीवर संपलेलं आहे. आंघोळ घालायला बाहेर काढतो या क्षणात तो मेलेला व्यक्ती डॉक्टर विजय दिनाकर प्रार्थनेसाठी आहे. प्रार्थना करून ते जाणार आहे. त्या प्रेताच्या शेजारी उभा आहे आणि प्रार्थना केली आणि सांगितलं, हे प्रभू येशू, हा माझा प्रिय मित्र तुझ्याकडे आला आहे, हा माझा प्रिय मित्र तुझ्याकडे आला आहे, याच्यावर दया कर. प्रार्थना केली, आमेन म्हटले आणि चमत्कार घडला. तो मेलेला व्यक्ती जिवंत आणि त्याला विचारलं, लोकांनी विचारलं, बाबा तू मेला होता, 2 दिवस झाले तू मेलेला आहे, 2 दिवसापासून तू मरून पडलेला आहे, तुझी पेटी तयार केली, डॉक्टरने डिक्लेअर केलं, सर्व काही केलं, मग तू जिवंत झाला. हे 2 दिवस तू
नाही, साठी कमवणारं कोण नाही, अतिशय गरीब आहे, अतिशय विधवा आहे. परमेश्वर देव त्याला सापट नका विधवेच्या घरी तुझ्याकडे मी तुझी राहण्याची तुझी खाण्याची व्यवस्था करतो. देवाच्या लोकांनो, प्रभू जेव्हा देवाच्या सेवकाला आपल्याकडे पाठवतो तेव्हा देवाचा काहीतरी उद्देश असतो. देवाचा सेवक आपल्या दारात येतो, आपल्या घरात येतो, तेव्हा देवाने तो आपल्या आशीर्वादासाठी पाठवलेला त्याचा निरोप आहे. आपल्या घरी पाहुणे येतात, आपण त्याची मेजवानी करतो. आपल्या घरी नातेवाईक येतात, त्याची मेजवानी करतो. देवाच्या लोकांनो, तो जीवनाची सुवार्ता घेऊन येतो, त्याचा 25 या वर्षामध्ये आदर करा, कारण तो तुम्हाला जीवन देऊन जातो. देवाचा जीवन तुम्हाला काय देऊन जाणार आहे? जीवन देऊन जाणार आहे. जीवन येशू देऊन जाणार आहे तुम्हाला, आशीर्वाद देऊन जाणार आहे तुम्हाला, प्रभूची कृपा देऊन जाणार आहे तुम्हाला, प्रभूचं सामर्थ्य देऊन जाणार आहे तुम्हाला, प्रभूचा अभिषेक देऊन जाणार आहे तुम्हाला. जग देत नाही त्यापेक्षा अधिक पटीने जास्त तुम्हाला देईल. हालेलुया. विधवा आहे, ज्यावेळी काही घातल्याच्या मागे काही मला थोडं प्रेरणा पाणी आणायला जाताना पुन्हा तिला आवाज दिला, मला थोडीशी भाकर दे, थोडी भाकर दे मला, थोडी भाकर दे मला. इंडिया भुकेला आहे, भुकेला आहे देवाच्या लोकांनो, मला थोडीशी भाकर दे. भयंकर मोठा दुष्काळ पडलेला आहे, भयंकर मोठा दुष्काळ पडलेला. एवढा दुष्काळ की 2 स्त्रिया एकत्र आल्या. 2 जगात सर्वात जास्त प्रेम आपल्यावर कोण करतं? कोण करतं? बोला पटकन. आपल्यात सर्वात जास्त आपल्यावर प्रेम करणारं कोण आहे? कोण आहे? आई आहे. त्याशिवाय जास्त प्रेम कोणीच करत नाही. बाकीचे प्रेम स्वार्थाचे. साडी घेतली का माझा नवरा लई चांगला, दागिने गेले का त्याच्याही पेक्षा चांगला, बरोबर आहे की नाही? पण आईला काही द्या देऊ नका, ती आपल्यावर काय करते? आई सारखं प्रेम करणार कोणी नाही. 2 आया एकत्र आल्या, एकत्र आणि त्याने ठरवलं दुष्काळ मोठा पडलेला आहे, आपल्याला खायला अन्न नाही, आपल्या पोटातली भूक मारा झालेली आहे, आपल्या पोटातली भूक